जय शिवराय सर्वांना। मी प्रशांत कातकर, मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी आत्ता चाललो आहे दादरला। आम्ही कोकणातील यूट्यूबर्स मिळून दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये शक्तितुऱ्याचा सामना आयोजित केला आहे। शक्तिवारे शाहीर आहेत राजेश दादा निकम आणि तुरेवाले शाहीर आहेत देवेंद्र दादा झिमन यांचा शक्तितुऱ्याचा सामना आयोजित केलेला आहे। आम्ही कोकणातील यूट्यूबर्स मिळून आम्हाला सहकार्य लाभलं ते सुनील दादा डावळ यांनी खूप लाखमोलाचं सहकार्य केलं आहे आणि आज आता आम्ही तिथे चाललो आहे। मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला परत सांगेन की हा सामना आयोजित करण्याचं कारण एवढंच की आपण सर्व कोकणवासीय मुंबईला असतो, गावी कमीच असतो सध्या, आणि शक्तितुऱ्याचे सामने गावी होतात तेव्हा ते आपल्याला काही बघायला भेटत नाही। म्हणून आम्ही हा इथे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी हा सामना आयोजित केला आहे आणि सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आम्ही सर्व कोकणी यूट्यूबर्स आणि मी स्वतः मायभूमी कोकण प्रशांत कातकर तुमचे सर्वांचं अभिनंदन करतो, कारण की आमचा हा शो पूर्ण तुम्ही हाऊसफुल केला आहे आणि मला वाटतं मुंबईच्या रंगमंचावर हा पहिलाच शो हाऊसफुल झाला असेल आणि त्याच्यात सुद्धा 6 दिवसापूर्वी हा हाऊसफुल झाला आणि त्याच्यात सुद्धा हा शुक्रवारचा शो असून सुद्धा हाऊसफुल झाला, कारण रविवारचे शो सुद्धा हाऊसफुल होत नाही आहेत। तरी तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचे सर्वांचं स्वागत करतो आणि आता आपण जाऊया थेट दादरला। आणि आजचा शो आमचा पूर्ण हाऊसफुल झालेला आहे। आत्ता जरी आज समोरच्या खुर्च्या तुम्हाला रिकामी दिसत असल्या तर नंतर पूर्ण फुल भरलेल्या दिसतील। हे आहेत आमचे अजिंक्य दादा, अजिंक्य आमटे, आमचं कोकण यूट्यूब चॅनल यांचं आहे। तिकीट वाढण्याच्या एकदम गडबडीत आहेत ते। हे आमचे कोकणातले सर्व यूट्यूबर्स आहेत, लोक येत आहेत तिकीट घेण्यासाठी, त्या गडबडीत आहेत सर्व तिकीट द्यायला। समोर आपले किरण दादा पण आहेत। देवेंद्र झिमनबुवांची संगीतकार टीम छोटीशी मुलाखत। शिवाजी मंदिरला माझं भाग्य आहे, आमच्या सगळ्यांचं मोठं भाग्य आहे की जे शक्तितुऱ्यात आज खूप वर्ष गेले, खूप वर्ष घाणेकर बुवांपासून आम्ही वाजवत आहे। पण आज ज्यांनी एक जुनं नाव आणि खूप ह्या गोष्टीमधलं जे आम्हाला जे गरज होती, म्हणजे मी मुलगा म्हणून मी माझ्या वडिलांबद्दल सांगतोय ह्या रंगभूमीवरती इकडे माझ्यासोबत साथ करायला आलेले ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके वादक संजय सावंत। हे खूप जुने वादक आहेत, रायगड जिल्ह्यात त्यांच्याकडे नावाने पहिला ऑर्केस्ट्रा ओपन झाला, पण आज ते माझ्यासोबत साथीला इथं आहेत। माझं भाग्य आहे आणि आमचं सगळ्या शक्तितुऱ्या आणि कोकणवासियांचा आणि सगळ्या आर्टिस्टवाल्यांचं भाग्य आहे की ते आमच्यासोबत आज साथ करणार आहे। आणि माझा जो प्रवास आहे तो इकडनंच चालू झाला आहे, मी माझ्या घरातून, आणि नंतर मी मुंबईला माझे गुरुजी आहेत कृष्णा मुसळे, जे सगळ्यांना नामांकित ढोलकीपट्टू माहिती असेल की आजपासून वाजले की 12 असेल, चंद्राची लावणी असेल, अशा बरेच ह्याला त्यांनी साथ केलेली आहे। आणि शक्तितुऱ्यात आज आमचे सगळे आर्टिस्ट माझ्यासोबत आहेत। इकडे पंकज आहे, स्टँडला खूप छान वादक आहे, शाहीर तेजलचं साथीदार आहे, मी सुद्धा तिचाच साथीदार आहे। आमचा साहिल आहे, खूप बेंजो वादक जो महाराष्ट्राचा आनंद शिंदे यांच्याकडे तो प्ले करतो। आज आमचं पण भाग्य आहे की तो आमच्याकडे साथीला आहे। माझा इकडे सौरभ माझ्याकडे सोबत असतो, शिकतो, तो माझा इकडे सौरभ तटकरे म्हणून आहे आणि खूप छान म्हणजे नामांकित शाहीर जसे विजय पायगोळी बुवा आहेत, जे खूप वर्ष शक्तितुऱ्यांचा त्यांचा इथं पुण्य आहे आमच्याकडे कीबोर्डला, ते सगळे असे साथीदार आहेत। आणि सगळ्यांच्या आमच्या या जे आयोजन केलं आहे कोकणातल्या ज्या युट्यूबर्सनी ते खूप छान आहे इकडे आज, आणि त्याचं सगळ्यांचं बघून आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीने आमच्याकडनं पण आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला। थँक्यू। धन्यवाद सर्वांना की सर्व कोकणवासी येऊन आमचा हा कोकणी यूट्यूबर्स लोकांनी जो शो ठेवला होता तो हाऊसफुल केल्याबद्दल। रंगदेवतेची पूजा करताना आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलं सुनील दादा डावळ आणि गोटेकर साहेब, हे रंगदेवतेची पूजा करतात आता।
रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे, कोणीही काही असं वरचढ बोलू नये, कोणत्याही प्रकारचं इथे घाणेरडं नृत्य करू नये. कारण गेल्या रविवारी त्याच ठिकाणी एक कार्यक्रम झाला शक्तिदुर्गाचा आणि त्या कार्यक्रमाला गालबोट
प्रेक्षकांना आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर आणि कलेवर निष्ठावंत प्रेम करणारे, तसेच नवीन गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे, नवनवीन कलाकार आपल्यासमोर उदयास आणणारे, तसेच सर्व कलावंत आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कापडगावचे सुपुत्र सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेब, तसेच या कलावंताचे मार्गदर्शक सन्माननीय संदीपजी सावंत मावडी, गोपाळजी कारंडे, तसेच शाहीर संजयजी कांबळे, निलेश दादा शिपले यांच्या हस्ते शाहीर राजेश बुवा निकम यांच्या उत्कृष्ट आवाजासाठी रोख रुपये 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय आणि म्हणून बघा बुवा विषय कसा गातोय बघा. कोकणी युट्यूबर सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे तुरेवाली शाहीर देवेंद्र जीवन धन्यवाद धन्यवाद. एक 2 मिनिटाचा इंटरव्हल होईल आणि लगेच कार्यक्रम चालू होईल. धन्यवाद. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे शक्तिवाले शाहीर, कोकणातील नामवंत शाहीर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे राजेश बुवा निकम यांचा सत्कार होता. चंदन साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमचा कार्यक्रम शोभा वाढवले बुवा त्याबद्दल कोकणातील युट्यूबर यांच्यातर्फे आपलं स्वागत करतो. सर्वांना देऊन गौरव दिलेले आहे. कोकणातील युट्यूबर यांच्यातर्फे धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासाठी फक्त 20 मिनिटे आहेत. हॅलो हॅलो शेख हॅलो. जमलेल्या माझ्या तमाम मायबापाच्या प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज आयोजकांनी जे मला 20 मिनिटं दिलेले आहेत तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मला 20 मिनिटं खूप झाली यांची हवा काढायला. हा यांची हवा काढायला मला 10च पाहिजे होती. तुम्ही 10 वाढवून दिली. तुमचे आभार मानतो. आणि म्हणून बघा
एक बारीक उदाहरण या ठिकाणी संभवतो म्हणायचं आहे काय बघा. वाईट असेल माझं मला पालन करा अशी अपेक्षा बाळगतो. गोवाला देखील त्याच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि गोवा कायम तुमची शाहीर देवेंद्र झिमन आणि शाहीर राजेश निकम ही मैत्री गोवा कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त अशी सदोदित टिकून राहू दे ईश्वरची प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं माझा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. बोल श्री गजानन महाराज की जय. ते म्हणजे सुधीर डावळ यांचा आमच्या कोकणातील युट्यूबर यांच्यातर्फे सत्कार होतो. तसेच हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे राजूदादा यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी रेकॉमेंटवरती यायचे. सुधीर डावळचा
त्यांचं स्वागत होऊ द्या. धन्यवाद दर्शक हो. या कोकणातील नामवंत साऊंड सिस्टीम राजदा पडाळ यांचा सत्कार होते. आम्ही कोकणातील युट्यूबर्स यांच्यातर्फे आज या ठिकाणी बरेच नामवंत शाही मंडळी आलेले आहेत. बरेच नामवंत जाणकार अशी गुरुमंडळी आलेली आहेत. त्यांनाही तू पण काय बाजूला